नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण ध्यानदीपहा या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. सामान्याला सामर्थ्याचे आकर्षण असते, तर मुमुक्षुला ज्ञानाचे असते. व्यासादी ऋषींजवळ दोन्ही होते. तपाच्या बळावर व्यासादिकांजवळ हे सामर्थ्य होते असे दिसते, पण शापादी सामर्थ्यासाठी व ज्ञानासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्या कराव्या लागतात. व्यासादिकांजवळ तपाचे सामर्थ्य व ज्ञान दोन्ही होते. एका प्रकारच्या तपात शारीरादिकांना सतत कष्ट द्यावे लागतात व निग्रहपूर्वक काही अनुष्ठाने चालवावी लागतात. ज्ञानासाठी विचाराचे तप करावे लागते. केनोपनिषदामध्ये ह्या तपाची चिन्हे दिसतात. अर्जुनाने पाशुपतास्त्रासाठी केलेले तप पहिल्या प्रकारचे आहे. श्री व्यासांजवळ दोन्ही सामर्थ्ये कशी? ज्यांनी दोन्ही प्रकारची तपे केलेली असतात त्यांना सामर्थ्य व ज्ञान यांचा लाभ होतो. त्यातील एक तप केले तर एकच फळ मिळते. तपांच्या संदर्भात व्यास, वसिष्ठ, विश्वामित्र असे प्राचीन ऋषी, त्या श्रेणीतील ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, समर्थ व अगदी अलीकडे स्वामी स्वरूपानंद, गोंदवलेकर महाराज अशी अनेक नावे घेता येतील. असे सामर्थ्य असून विधीप्रमाणे वर्तन न करणाऱ्या ज्ञानाची लोक निंदा करतील. पण तसा विचार केला तर विहित आचरण करणाऱ्यांचीही विषयासक्त लोक निंदा करतात. सामर्थ्य नसून आत्मज्ञानी असलेला जर विहित आचरण करत नसेल तर त्याची गृहस्थ, संन्यासी इत्यादी विहिताचरण करणारे निंदा करतील. असे म्हणावे तर विहित आचरण करणाऱ्याचीही भोगासक्त लोक निंदा करतात. निंदा, कुचेष्टा, संशय, मत्सर इत्यादी समाजमनाचे स्थायी भाव आहेत. व्यक्ती कसोटीला पूर्णपणे उतरूनही या गोष्टी थांबत नाहीत. सामर्थ्य असेल तर लोक घाबरून किंवा कृपेच्या अपेक्षेने निंदा करीत नाहीत, पण नसेल तर समाजाला लागलेले एक बाणगुळ असा ज्ञानाचा उपहास करू शकतात. बेलगाम वर्तमानावर पांघरून घालण्यासाठी ज्ञानी म्हणवतो. उद्योग नोकरी मिळत नाही म्हणून परमार्थाचे सोंग घेतो. राष्ट्राच्या उत्पादनात भर पडत नाही इत्यादी प्रकारे निंदा प्रशस्तपणे करतात. भोगासक्तांना ज्ञानांचे वैराग्य यातना देते. त्याचबरोबर विहित कर्माचरण करणाऱ्या कर्मठांचीही निंदा करणारे भोगासक्त लोक बरेच आढळतात. सारांश, विहित कर्मे करणारे व ती न करणारे अशा दोघांचीही निंदा करणारे लोक समाजात असतातच. लोकाभिमुख अध्यात्माची निंदा. भोगातून मिळणाऱ्या सुखासाठी जर हे भिक्षा, वस्त्रादी घेऊन ते सांभाळत असतील तर वैराग्याचे ओझे घेतलेले साधकत्व खूपच शोभिवंत म्हटले पाहिजे. हा लोकनिंदेचा एक नमुना आहे. असे खरेच कोणी असतील तर ते निंदनीयच आहेत. लोकनिंदेने कोणाचेही नुकसान नाही. मोहित माणसे वर्णाश्रम धर्म सांभाळणाऱ्याची निंदा करतात. असे म्हणावे तर वर्णाश्रम धर्म सांभाळणारे त्यांच्या देहतादात्म्यामुळे जीवनमुक्ताचीही निंदा करतील. विहित कर्म करणाऱ्यांची व विधिनिषेधाचे बंधन नसणाऱ्या जीवनमुक्तांचीही निंदा होते. लोकनिंदेमुळे दोघांच्याही बाबतीत त्यांच्या अवस्थेच्या व प्रगतीच्या दृष्टीने काहीच फरक पडत नाही. म्हणून ज्ञानी लौकिक कर्मे करू शकतो. एकूण आत्मज्ञानानंतर देह, इंद्रिये इत्यादी साधने नष्ट होत नसल्याने लोकव्यवहारातील राज्य करणे सुद्धा व्यवस्थितपणे शक्य आहे. जसे जनकादी सम्राट प्रसिद्ध आहेत. गीतेत या संदर्भात जनकाचेच उदाहरण दिले आहे. ज्ञानी प्रारब्धानुसार वागतो. देहादी जगत मिथ्या आहे असा निश्चय असल्याने ज्ञानाला इच्छाच नसते असे म्हटले तर ती नसली तरी हरकत नाही. तो प्रारब्धानुसार ध्यान किंवा व्यवहार करू दे. ज्ञानाला इच्छाच झाली नाही तर ते परमार्थाला शोभणारे आहे. पण बहुतेक ज्ञानांना इच्छा असते असे दिसते. प्रारब्ध कोणालाही टाळता येत नाही हे त्याचे कारण आहे. दत्त भार्गव संवादात नष्ट मानसाचे म्हणजे जीवनमुक्ताचा एक प्रकार अथवा श्रेणी याचे वर्णन आहे. तीव्र वैराग्य व साधनाने मनच नष्ट झाल्याने इच्छा, प्रयत्न, फळ असा क्रम त्यांच्या ठिकाणी दिसत नाही. पण प्रारब्धानुसार व्यवहार किंवा ध्यान होऊ शकते. पण उपासकासाठी वेगळा नियम आहे. ब्रह्म उपासकाने मात्र सतत ध्यानमग्न असावे.
विष्णू इत्यादी दैवतांची भावना जशी ध्यानामुळे होते तशी त्याची ब्रह्मभावनाही ध्यानामुळे होते. ब्रह्म स्वयंसिद्ध असल्याने त्याची सिद्धी ध्यानावर अवलंबून नाही, ते वस्तुतंत्र आहे. म्हणून ध्यान हे पारमार्थिक सत्य नाही, तरी अधिकारानुरूप ध्यान करावे. ध्यान व ज्ञान ह्यातील फरक. ध्यान हेच ज्याचे उपादान कारण आहे, ते ध्येय म्हणजे ध्यान उतरताच नाहीसे होते. पण पारमार्थिक सत्य असलेले ब्रह्म त्याचे ज्ञान होत नाही म्हणून नाहीसे होत नाही. डोळ्याने रूप पाहावे, कानाने नाम ऐकावे व वाणीने ते घेत राहावे, ही उपासना जोपर्यंत इतर विचार, शब्द किंवा दृश्याने भग्न होत नाही तोपर्यंत इष्टदेवतेचे ध्यान व भान होते. विक्षेप येताच इष्टदेवता निष्ठून जाते, म्हणून त्याला पारमार्थिक सत्यत्व नाही. आत्म्याचे असे होत नाही, तो कधी नाही असे होत नाही. एखाद्याला ज्ञान होवो अथवा न होवो, आत्मा अखंड आहे. वृत्तीज्ञान झाल्याने आत्मा निष्ठत नाही, पण देवतेवर वृत्ती स्थिर राहिली नाही तर ध्यान मोडते. आत्मा अबाधित आहे, नित्य व सत्य आत्मा आढळ आहे. हे ब्रह्म नित्य असल्याने ज्ञानाने त्याचा बोध होतो. ज्ञान ब्रह्माला उत्पन्न करत नाही. जे सत्य असते त्याचे ज्ञान करून देणारे प्रमाण नाही म्हणून ते ज्ञान नष्ट होत नाही. ब्रह्म प्राप्य, संस्कार्य वा उत्पाद्य नाही, म्हणजे ते मिळवणे, त्यात काही बदल करणे किंवा ते उत्पन्न करणे शक्य नाही. तसेच डोळा, कान इत्यादी प्रमाणांवर ते अवलंबून नाही. जी वस्तू प्रमाणाने सिद्ध होऊ शकते ती प्रमाणावर अवलंबून असते. वाहनात बसल्या बसल्या झोप लागली म्हणून वाहनाची गती व प्रवास थांबत नाही. कोंबडा सूर्यामुळे आरवतो, कोंबडा आरवला नाही तरी सूर्य उगवतोच. त्याचप्रमाणे ब्रह्म नित्य असल्याने ज्ञानाने ते उत्पन्न केले जात नाही. आता शंका. ज्ञानी व उपासक यांचे ब्रह्मत्व सत्यच आहे. जर उपासकाचे ब्रह्मत्व सत्य मानायचे असेल तर पामर माणसे व पशूंसारखे तिर्यक योनीतील प्राणी यांना ब्रह्मत्व नाही काय? या श्लोकातील उपासक, पामर, तिर्यक योनीतील प्राणी यांची केलेली तुलना उपासकाची अवहेलना करण्यासाठी नाही. उपासक हा साधक दृष्टीने श्रेष्ठच आहे, पण ब्रह्मदृष्टीने विचार करता ज्ञानी सोडून सगळे सारखेच. ज्ञानी मात्र प्रत्यक्ष ब्रह्मच होतो, म्हणून त्या दृष्टीने ज्ञानाचे श्रेष्ठत्व अनिवार्य आहे, असे येथे तात्पर्य आहे. परमार्थात अज्ञानाला क्षमा नाही. केवळ उपासक व अन्य प्राणी यांच्या अज्ञानामुळे त्यांना पुरुषार्थाची प्राप्ती नाही, हे दोन्हीकडे साम्य आहे. अर्थात उपाशी राहण्यापेक्षा भीक मागणे चांगले, त्याचप्रमाणे इतरांपेक्षा म्हणजे काहीच न करणाऱ्यांपेक्षा ध्यानोपासक बरा. येथे अज्ञानी पामर किंवा कर्मठापेक्षा ध्यान करणे अधिक चांगले असा तरतम भाव सांगितला आहे. अर्थातच ध्यान करण्यापेक्षा विचाराने ज्ञानी होणे सर्वात चांगले हे निश्चितच. परमार्थ दृष्टीने माणसातील तारतम्य. पामरांच्या जीवनापेक्षा कर्माधिकांचे अनुष्ठान करणारे श्रेष्ठ असतात. त्याहून सगुणाचे उपासक श्रेष्ठ व त्याहून निर्गुणाचे उपासक श्रेष्ठ आहेत. विधिनिषेध गुंडाळून ठेवून जगणारे ते पामर. उपासनेचा समावेश कर्मातच होत असल्याने विहित कर्म व उपासना करणारे त्याहून श्रेष्ठ. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा, गीता अध्याय 3. उपासनेत पूजा, सेवा, नाम, मूर्तीचे ध्यान इत्यादींचा समावेश आहे. त्याहून मी विष्णू आहे ही उपासना श्रेष्ठ, पण निर्गुण उपासना सर्वश्रेष्ठ आहे. ह्यातील तरतम भावाचे कारण. ज्ञानरूपतेपर्यंत म्हणजे विज्ञानापर्यंत जे साधन घेऊन जाते त्याचे वाढते महत्त्व राहते. निर्गुणोपासना हळूहळू प्रत्यक्ष ब्रह्मज्ञानात रूपांतरित होते. ज्या साधनेला सर्वश्रेष्ठ फळ मिळते ती श्रेष्ठ व म्हणून ती करणारा साधकही श्रेष्ठ असतो. संवादी भ्रमाचे पुन्हा स्मरण. संवादी भ्रम ज्याप्रमाणे फळ मिळताना प्रमारूप होतो त्याचप्रमाणे उपासनेला परिपक्वता आल्यावर मुक्ती लाभताना ती ज्ञानरूप होते. रत्नाचा प्रकाश हेच रत्न असा प्रथम भ्रम झाला तरी रत्नप्राप्तीच्या वेळी भ्रमच प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान बनतो. त्याप्रमाणे उपासनाच ब्रह्म बनते. आता शंका. भ्रम ज्ञानरूप नसतो. ज्ञेय म्हणजे रत्न डोळ्यांनी पाहिल्यावर त्याला ज्ञानरूपता येते. त्याचं उत्तर.
संवादी भ्रमामुळे भ्रमाच्या विषयाकडे जाणाऱ्याला दुसऱ्या प्रमाणामुळे प्रमाज्ञान झाले असे म्हणावे, तर तशीच उपासनाही ब्रह्मज्ञानास कारण होते असे म्हटल्यास हरकत नाही. भ्रम ज्ञान होण्यासाठी तो विषय जाणावा लागतो. उदाहरणार्थ मृगजळ डोळा या प्रमाणाने कळावे लागते. त्याप्रमाणे उपास्याने डोळ्याने भ्रमज्ञान होते. आत्मा स्वरूप असल्याने उपास्य नाही. उपास्याची उपासना जरी भ्रम असली तरी तिचे चित्तशांती हे फळ मिळाल्यामुळे पुढे ती उपासना ब्रह्मज्ञानास कारण होते. सर्वसामान्य साधकाने नसती चर्चा व वादविवाद यात वेळ व शक्ती घालवू नये. त्यासाठी श्री समर्थ म्हणतात, तुटे वाद संवाद तो हितकारी. तेव्हा साधकाने शास्त्रात सांगितलेली उपासना श्रद्धेने व निश्शंक मनाने करावी व ब्रह्मरूप व्हावे. मूर्तीच्या ध्यानाने चित्त एकाग्र करून अपरोक्ष ज्ञान होऊ शकते. मंत्राचा जप, मूर्तीचे ध्यान यांनीही ज्ञान होऊ शकते असे म्हटले तर तसे होईलही. पण निर्गुण उपासनेला ज्ञान अतिशय जवळ आहे हे तिचे वैशिष्ट्य आहे. जप, ध्यान इत्यादींनी ज्ञान होते ते अंतरंग साधनेची पात्रता येऊन होते. निर्गुण उपासना ही अंतरंग साधना आहे, त्यामुळे ती ज्ञानाला अतिशय जवळ आहे. या जवळकीचे स्वरूप. निर्गुण उपासनेला जेव्हा परिपक्वता येते तेव्हा हळूहळू सविकल्प समाधी लागते. त्यानंतर हळूहळू अगदी अलगदपणे निरोध म्हणजे निर्विकल्प समाधी लागते. निर्गुण उपासना, सविकल्प समाधी व निर्विकल्प समाधी असा क्रमविकास इथे सांगितलेला आहे. निर्विकल्प समाधीचे फळ. निर्विकल्प समाधी लागल्यावर त्या समाधीस्थामध्ये असंग आत्मा शिल्लक राहतो. त्याचेच पुन्हा पुन्हा अनुसंधान केले तर महावाक्याने ज्ञान होते. आसनजय, प्राणजय इत्यादींच्या साह्याने निर्विकल्प समाधीत चित्तवृत्तीचा पूर्ण निरोध होतो. असा निरोध करणाऱ्याने सावध राहून स्वरूपाचे अनुसंधान ठेवावे. निरोधाच्या स्थितीला स्वरूप न मानता ज्याच्या प्रकाशात निरुद्ध चित्ताचा अनुभव येतो तो आत्मा मी आहे असे तत्वमसी महावाक्याच्या आधारे चिंतन करून जीव व ब्रह्म यांच्या ऐक्याचा अनुभव घ्यावा. आत्मरूप व्हावे. आत्म्याचे स्वरूप. शास्त्रात सांगितलेले आत्म्याचे निर्विकार, असंग, नित्य, ज्ञानरूप, ज्ञानपूर्ण इत्यादी धर्म बुद्धीला तात्काळ कळतात. त्याविषयी शंका राहत नाही. शास्त्रात सांगितलेले आत्म्याचे धर्म बुद्धीला कळतात म्हणजे जगन्मिथ्यत्वाचा, असंगतेचा इत्यादी अनुभव प्रत्यक्ष येतात. तो साधक आनंदरूप होतो व त्याला स्वरूपाविषयी कोणतीही शंका राहत नाही. उपनिषदे असेच सांगतात. अमृतबिंदू इत्यादी उपनिषदात योगाभ्यासच यासाठी सांगितला आहे. अशा रीतीने निर्गुण उपासनेने ज्ञानाशी जवळीक साधते. निर्विकल्प समाधीच्या साह्याने ती ज्ञानाची साधना बनते. म्हणून सुगुण उपासनेहून ती श्रेष्ठ आहे. अमृतबिंदू बरोबरच कठ व कैवल्य या उपनिषदातही योगाभ्यास सांगितलेला आहे. कठोपनिषदात ध्यानसाधनेची प्रक्रिया सांगितलेली आहे. नादबिंदू 5व्या श्लोकात हंसयोग उपासना आहे. याच योगाभ्यासाला परिपक्वता आली असता अपरोक्ष ज्ञान होते. निर्गुण उपासना सोडून अन्य उपासना करू नयेत. निर्गुण उपासना सोडून जे तीर्थयात्रा, जप इत्यादी साधने करतात ते हातातील लोण्याचा गोळा टाकून हात चाटणाऱ्याप्रमाणे असतात. निर्गुण उपासनेत रजोगुणाच्या क्रियाशीलतेला वाव मिळत नाही. बहुतेक माणसे रजप्रधान असल्याने क्रियाशील असतात. त्यांना क्रियाप्रधान, धावपळीच्या, उत्सवी साधना आवडतात. निर्गुण उपासनेतील शांती त्यांना मानवत नाही. ते साधना म्हणून काहीतरी कर्मच करण्यात आनंद मानतात, पण त्यामुळे त्यांचेच नुकसान होते. आत्मतत्वाचा विचार सोडून निर्गुण उपासना करणाऱ्यांवरही हाच दोष येतो. आत्मानात्म विचार सोडून निर्गुण उपासना करणाऱ्याकडे असाच दोष येतो असे म्हणाल तर ते खरे आहे. म्हणून विचार करण्याची क्षमता नसेल तर योगाभ्यास सांगितला आहे. तत्वचिंतन आत्मस्वरूपाला जवळचे असल्याने ते सर्वश्रेष्ठ आहे. अलीकडे रमण महर्षींनी त्याचाच पुरस्कार केला आहे. पृथक्करणाची त्यांची वैचारिक पद्धत उत्तम आहे. तत्वविचाराची क्षमता नसण्याचे कारण. ज्यांचे चित्त अत्यंत व्याकुळ असते त्यांना विचाराने मिळणारी आत्मबुद्धी लाभत नाही. त्यांना योगाभ्यासच योग्य आहे.
त्यामुळे बुद्धीचा हा दोष नष्ट होतो. अस्वस्थ, चिंतातूर, चंचल, संसारातील विचारात मग्न असलेली अशी बुद्धी व्याकुळ असते. तिला शिस्त लावण्याची क्षमता योगाभ्यासात आहे. केवळ मोहित बुद्धीला आत्मविचार श्रेष्ठ. ज्यांची बुद्धी व्याकुळ नाही पण फक्त मोहाने झाकलेली म्हणजे मोहित आहे, अशा साधकांना सांख्य नावाचा तत्वविचार श्रेष्ठ आहे, कारण त्याचे फळ फार लवकर मिळते. मल व विक्षेप हे दोष जाऊन बुद्धीवर फक्त आवरणाचा दोष असेल तर त्यासाठी सांख्य तत्वविचार श्रेष्ठ आहे. कर्माने मलदोष, उपासनेने विक्षेप दोष व तत्वज्ञानाने आवरण दोष जातो. या संदर्भातील गीतेचा श्लोक. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यंच योग्यंच यः पश्यति स पश्यति. जे स्थान सांख्य तत्वज्ञानाने मिळते तेच योग्यांनाही मिळते. म्हणून सांख्य व योग सारखेच आहेत असे जो जाणतो तोच जाणकार समजावा. पंचदशिकारांचा एकूण रोग पाहता येथे सांख्य या शब्दाचा कपिल सांख्य व योग म्हणजे पातंजल योग असा अर्थ घ्यावा. गीतेतील बुद्धियोग व निष्काम कर्मयोग असे भगवान शंकराचार्यांना मान्य असलेले अर्थ याची येथे संगती लावून घ्यावी. ब्रह्मसूत्र शांकरभाष्यात कपिल सांख्य व योग या दोन्हीचे साक्षेपाने खंडन केले आहे. म्हणून संगती लावताना या दोन्हीतील जो श्रुतिविरोधी भाग आहे त्याचे खंडन त्यांनी केले आहे असे मानावे, असे काही टीकाकारांचे मत आहे. अशा अर्थाची श्वेताश्वतर श्रुती. तत्कारणम सांख्य योगाधिगम्यम अशी श्रुती आहे. परंतु सांख्य व योग यातील जो अर्थ श्रुतीच्या विरोधी आहे तो तत्वज्ञानाचा केवळ आभास आहे. यत् सांख्ये प्राप्यते हा गीतेच्या 5व्या अध्यायातील 5वा श्लोक आहे. श्वेताश्वतर ह्या उपनिषदातील श्लोक तत्कारणम सांख्य योगाधिगम्यम ज्ञात्वा देवं मुच्यते सर्व पाशैः. स्वयंप्रकाश तत्व जाणून आत्मदेवाची प्राप्ती होऊन तो सर्व बंधनातून सुटतो, देशपाशाधिकातून सुटतो. म्हणजे सांख्य तत्वज्ञाते व योगी या दोघांनाही तेच फळ मिळते. आत्मज्ञानापूर्वीच उपासकाला मरण आल्यास, ज्याची उपासना चालू जन्मात परिपक्व होत नाही व त्याला पुढील जन्मी आत्मज्ञान होऊन तो मुक्त होतो, किंवा मृत्यूच्या वेळी त्याला ज्ञान होते, किंवा ब्रह्मलोकी जाऊन क्रममुक्ती मिळते. वरील 3 पर्यायांना श्रुतीस्मृतीचे आधार असल्याने त्या 3ही शक्यता मानल्या पाहिजेत. 1. त्याला पुन्हा जन्म मिळतो, किंवा ज्या ज्या भावाच्या आठवणीत मरणाच्या वेळी शरीर सोडतो तो त्या त्या भावाला जातो व जसे जिकडे ज्याचे चित्त जाते त्या मार्गेच तो जातो असे शास्त्र सांगते. गीता व प्रश्नोपनिषदामध्ये अनुक्रमे वरील 2 विधाने आहेत. पुढील 5 श्लोकात या विधानासंबंधी शंका व त्याची उत्तरे आहेत. शंका. पुनर्जन्म मिळतो असे येथे सांगितलेले आहे. ज्ञानाने मोक्ष मिळतो असे सांगितलेले नाही. मृत्यूच्या वेळी असलेल्या भावानुसार पुढील जन्म मिळतो हे खरे, पण सगुणोपासनेप्रमाणेच निर्गुण उपासनेचाही पुरेचा निश्चय झाला असल्यास निर्गुण ब्रह्माचा अनुभव येईल. आयुष्यभर सगुणाची उपासना केली असल्यास अंतकाळी सगुणाचे दर्शन होते. तसेच निर्गुण उपासनेला परिपक्वता आली असल्यास निर्गुण ब्रह्माचा त्यावेळी अनुभव येईल. निर्गुण ब्रह्मप्राप्ती व मोक्ष एकच. ब्रह्म नित्य व निर्गुण आहे असा शाब्दिक विचार केला तरी अर्थाच्या दृष्टीने संवादी भ्रमरूप मोक्षच तो आहे. निर्गुण ब्रह्म मी आहे असा अनुभव हेच मोक्षाचे स्वरूप असून त्या भावामुळे संवादी भ्रमाला मोक्ष हे फळ मिळते. निर्गुण ब्रह्माची उपासना मोक्षाचे साधन आहे. सगुण ब्रह्माच्या उपासनेने जसे तारक ब्रह्माचे ज्ञान होते तसे निर्गुण उपासनेच्या बळाने मूळ अविद्येला दूर करणारी विद्या मिळते. अविमुक्त म्हणजे सगुण. ही उपासना लघुजा बालोपनिषदात बृहस्पतींनी याज्ञवल्क्यास सांगितली. त्या उपासनेने तारक ब्रह्माचे म्हणजे जन्ममरणातून तारणारे ज्ञान होते. निर्गुण उपासनेने दृश्य भ्रमाला सत्यत्व देणारी अविद्या नाहीशी करणारी विद्या मिळते. निर्गुणोपासनेने मोक्ष मिळतो याला प्रमाण. तो अकाम, निष्काम, अशरीर, अनेंद्रिय,
व अभयरूप आहे. या शब्दात तापनीय उपनिषदात मुक्ती हे निर्गुण उपासनेचे फळ सांगितले आहे. य अकामो निष्कामः आप्तकाम आत्मकामो न तस्य प्राणा उत्क्रामंती ब्रह्मेव सन ब्रह्म आप्येती अशी श्रुती आहे. तो ब्रह्मच होऊन ब्रह्माशी एकरूप होतो किंवा अभयरूप होऊन एकरूप होतो. इतरांप्रमाणे त्याचा मृत्यू नसतो. जीव ब्रह्मरूप झाल्याने त्याला कोणतीही गती संभवत नाही. परत शंका, श्वेताश्वतरातील ह्या नान्यपंथा विद्यते अयनाय या श्रुतीशी वरील विचार विरोधी आहे. त्याचे उत्तर, उपासनेच्या बळामुळे विद्या उत्पन्न होत असल्याने दुसरा मार्ग नाही, या वचनाशी तिचा विरोध नाही. ब्रह्म जाणूनच मृत्यू पार करता येतो, याहून दुसरे साधन नाही असे श्रुती म्हणते. पण उपासनेने विद्या लाभून ब्रह्म जाणले असल्याने त्या श्रुतीशी ह्या विधानाचा विरोध नाही. श्वेताश्वतर श्रुती जे साधन सांगते तो संदर्भ वेगळा आहे. आता दुसरा पर्याय. 2. मृत्यूच्या वेळी त्याला ज्ञान होते. तापनीय उपनिषदात निष्काम उपासनेने मोक्ष मिळतो असे म्हटले आहे. प्रश्नोपनिषदात शैब्याने प्रश्न विचारला. पिप्पलाद मुनींनी त्याला सकाम उपासकाला ब्रह्मलोक मिळतो असे सांगितले. निष्काम उपासनेने चित्तशुद्धी झाल्याने मोक्ष सुलभ होतो. सकाम उपासनेने क्रममुक्ती मिळते. प्रणव उपासनेचे फळ. जो अ उ म अशा 3 मात्राच्या ओंकाराने परमपुरुषाचे ध्यान करतो त्याला ब्रह्मलोकी नेतात व नंतर तो समष्टीरूप हिरण्यगर्भाहून श्रेष्ठ अशा निरुपाधिक पुरुषाला जाऊन मिळतो. ही क्रममुक्ती झाली. य पुनरेतम त्रिमात्रेणो मित्येते सामभिरुन्नीयते ब्रह्मलोकम. प्रश्नोपनिषद. अकारादी 3 मात्रा असलेला व ब्रह्माचे चिन्ह असलेला जो प्रणव त्याला सूर्यमंडळातील पुरुषाच्या रूपात पाहून जो ध्यान करतो तो वरील क्रमाने मुक्त होतो. याला ब्रह्मसूत्राचे प्रमाण आहे. अप्रतीक अधिकरणात तत्क्रतू हा न्याय सांगितला आहे. म्हणून सकाम उपासकाला ब्रह्मलोकाचे फळ मिळते असे वर्णन आहे. अप्रतीक आलंबनात नयती इति बादरायण हा ब्रह्मसूत्र. प्रतीकाच्या आलंबना वाचून निर्गुण उपासना करणाऱ्याला तो अतिमानवी पुरुष ब्रह्मलोकी नेतो. कारण ज्याचा जसा संकल्प असतो तशी त्याला गती मिळते. या उपासकाच्या व्याख्येत सकाम उपासक बनतो. अतिमानवी पुरुष हा शास्त्राने मानलेला एक व्यक्तिविशेष आहे. तो हे काम करतो. सकाम उपासकाला मोक्ष कसा मिळतो? तेथे म्हणजे ब्रह्मलोकी निर्गुण उपासनेच्या बळावर त्याला आत्मसाक्षात्कार होतो. नंतर तो पुन्हा जन्माला येत नाही. कल्पाच्या अखेर मुक्त होतो. सगुण उपासनेमुळे तो ब्रह्मलोकात जातो व कल्पांती त्याला ब्रह्मदेव निर्गुण उपासनेचा उपदेश करतो. त्यामुळे तो मुक्त होतो असे वर्णन आहे. निर्गुण उपासनेचे बळच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे ब्रह्मलोकातही त्याला आत्मज्ञान होते. प्रणवोपासना सगुण व निर्गुण अशी उभयरूप. वेदात सांगितलेली प्रणवोपासना विशेष करून निर्गुणच आहे. पण कोठेतरी प्रणवोपासनेचे सगुणत्वही सांगितलेले आहे. ओंकाराची निर्गुणत्वाने उपासना बहुतेक ठिकाणी आहे, सगुणाची क्वचित आहे. जसे सत्यकामाने विचारल्यानंतर पिप्पलाद मुनीने पर व अपर रूप ओंकार सांगितला आहे. प्रश्नोपनिषदामध्ये ओंकार हेच पर व अपर ब्रह्म आहे असे म्हटले आहे. पर म्हणजे निर्गुण व अपर म्हणजे सगुण. कठोपनिषद असेच सांगते. नचिकेताने प्रश्न विचारल्यावर यमदेवांनी हे आलंबन जाणून जो जी इच्छा करतो ती त्यास फलद्रूप होते असे म्हटले आहे. जो ज्याला सगुण मानतो त्याच्यासाठी तो सगुण असून जो त्याला निर्गुण मानतो त्याच्यासाठी तो निर्गुण आहे. एकूण प्रणवोपासना 2 प्रकारची आहे. एकूण तात्पर्य, जशी करावी तशी निर्गुण उपासना करणाऱ्याला आत्मज्ञान या जन्मी किंवा मरणकाळी किंवा ब्रह्मलोकात होते. निर्गुण उपासनेने आत्मज्ञान होते. प्रतिबंध दूर सरताच ते होते. ते केव्हा कोठे कसे होईल हे अनिश्चित असते. आत्मानात्म विचार करण्याची योग्यता नसणाऱ्याला निर्गुण ब्रह्माच्या ध्यानाचा अधिकार आहे असे आत्मगीता म्हणते. विचारांची योग्यता नसणाऱ्याने सतत निर्गुण ब्रह्माचे ध्यान करावे असे आत्मगीतेत स्पष्ट सांगितले आहे.
सर्वांनाच अधिकार संपन्न होऊन वेदांताचा विचार करता येत नाही. नित्य अनित्य, सत्य मिथ्या इत्यादी प्रकारे विचार सतत जागा ठेवून जीवन जगणे कठीण आहे. आत्मगीतेतील 3 उपदेश. तत्वरूप मला जाणण्याचा अधिकार नसेल तर साधकाने सतत निर्गुण ब्रह्माचे ध्यान करावे असे आत्मगीता स्पष्टपणे सांगते. योग्य वेळी मी म्हणजे ब्रह्म अनुभवारूढ व फलरूप नक्कीच होईन. शमाधिकांचा अभ्यास, तीव्र मुमुक्षुत्व, श्री गुरुकृपा, शास्त्रकृपा म्हणजे शास्त्राचे सुस्पष्ट ज्ञान, पूर्वपुण्याई इत्यादी सामग्री दुर्मिळ असल्याने निर्गुण ध्यान करणे हिताचे आहे. ध्यानाने आत्मज्ञान. ज्याप्रमाणे फार खोल दडलेला खजिना हवा असेल तर तो खणून काढल्याशिवाय इलाज नसतो, त्याप्रमाणे माझ्या प्राप्तीसाठी स्वरूपच असलेल्या आत्म्याचे चिंतन सोडून दुसरा इलाज नाही. खणण्याचे अतिश्रम शरीराला होतात. आत्मज्ञानासाठी चित्ताला वळण लावण्याचे श्रम करावे लागतात. आणखी एक उदाहरण. साधकाने देहरूप मोठ्या पत्थराला दूर करून पुन्हा विवेकरूप कुदळीने मनोरूप जमीन खणून माझ्या म्हणजे आत्म्याच्या खजिन्याची प्राप्ती करून घ्यावी. देहाच्या निरासे पाविजे या ठाया या श्री तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे देह तादात्म्याचा निराश करावा. नंतर सत असत विवेक, सत्य मिथ्या विवेक इत्यादी विवेकाच्या कुदळीने संकल्प विकल्पात्मक मनरूप जमीन खणल्यावर आत्मरूप भांडार मिळवावे. सतत आत्मानुसंधान साधावे. ध्यानाधिकाराचे आणखी एक प्रमाण. अनुभव आला नाही तरी मी ब्रह्म आहे असे सतत चिंतन करावे. ध्यानाने स्वरूपता हा असत मोक्ष जर मिळत असेल तर ब्रह्म ज्ञानरूप मोक्षही का मिळणार नाही. देवतांची उपासना करणारा तिच्या ध्यानाने त्या देवतेचे रूप प्राप्त करून घेतो. सर्व नामरूपे मिथ्या असल्याने देवतेचे रूप प्राप्त करून घेणेही मिथ्या आहे. पण असे सामर्थ्य ध्यानाला असल्यामुळे मी ब्रह्म आहे असे ध्यान केल्यास त्याने ब्रह्मरूपता निश्चित येईल व ब्रह्मानुभवही अवश्य मिळेल. अहंग्रह ध्यानाचे हे फळच आहे. ब्रह्मध्यानाचे येथल्या येथे फळ मिळते म्हणजे दृश्य फळ. रोज ध्यान करून अनात्म पदार्थ सत्य आहेत ही बुद्धी शिथिल होण्याचे फळ मिळत असूनही जर साधक ध्यान करीत नसेल तर त्याहून दुसरा पशु कोण ते सांगा पाहू. ध्यानाच्या सतत अभ्यासाने देह या अनात्म वस्तूला दिलेले सत्यत्व व त्यामुळे त्याच्याशी असलेले तादात्म्य हळूहळू हमखास कमी होते. याचा परिणाम म्हणून निर्भयता, शांती इत्यादीचा प्रत्यक्ष लाभ दिसत असूनही जो ध्यान करत नाही तो पशुच म्हणावा लागतो. प्रकरणाचे तात्पर्य. ध्यानाने देहतादात्म्य नष्ट करून अद्वितीय आत्म्याचा मी असा अनुभव घेणारा जीव मर्त्य असला तरी अमर होऊन ह्याच देहात ब्रह्मानुभव घेतो. अधिकार संपन्न साधकाने करायच्या आत्म अनात्म विचाराखालोखाल निर्गुण व सगुण ध्यानाचे स्थान आहे. शमदमादियुक्त संन्यस्त वृत्तीने ज्ञानयोगाचा अभ्यास करण्याची संख्या अति अल्प आहे. त्या मानाने यमनियमादिकांच्या मदतीने ध्यानयोग साधणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या थोडी अधिक आहे. ध्यानाभ्यासामुळे मी देह, मी बुद्धी, मी प्राण इत्यादी स्थूल सूक्ष्म देहाचे अभिमान हळूहळू कमी होतात. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता हा दोष कमी कमी होत जातो. मागच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे निर्विकल्प समाधी साधताना सोहम भाव जागवावा. या अभ्यासामुळे साधक जीव ब्रह्मरूप होतो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती मुंडक उपनिषद या श्रुतीचे सार्थक होते. प्रारब्धानुसार शरीर पडायचे तेव्हा पडते. ते असताना सायुज्य मुक्तीचा अनुभव येतो. जीवन कृतार्थ होते. ध्यानदीप प्रकरणाच्या अभ्यासाचे फळ. जो साधक या ध्यानदीपाचा व्यवस्थित विचार करतो त्याचे सर्व संशय लयाला जाऊन तो ब्रह्माचे अखंड ध्यान करू शकतो. समर्थांनी दासबोधातील पहिल्या समासात 15 निश्चयांचे वर्णन केले आहे. संशयाचे ज्ञान व्यर्थ असते असे ते म्हणतात. मी देह आहे की आत्मा आहे, जग सत्य आहे की मिथ्या आहे, कर्ता मी आहे की दुसरा कोणी आहे इत्यादी सर्व संशय लयाला जातात. रूपाचे अनुसंधान सुटून स्वरूपाचे अनुसंधान होऊ लागते. ध्यानदीपात सांगितलेल्या ध्यानाच्या स्वरूपाचा सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक आहे. ढोबळ समजुतीच्या आधाराने ध्यानाभ्यास केल्यास संशय नष्ट होत नाही. येथे शब्दज्ञानाच्या दृष्टीने संशय हा शब्द वापरला नसून अस्सल अनुभवाच्या संदर्भात तो आहे.
अनुभव न येताच तो आल्यासारखा वाटू शकतो हे लक्षात ठेवावे लागते. इथे ध्यानदीप हे प्रकरण संपले. इति पंचदश्याम ध्यानदीपः. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.